नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. मी एके सर तुमचं स्वागत करतो बायोकिरण या प्लॅटफॉर्मवर. पण YouTube आणि प्ले स्टोअरवरती बायोकिरण हे ॲपच्या सेवेसाठी मला शिकवण्यासाठी तत्पर आहे. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण स्टार्ट करतोय क्लासच्या सेमी इंग्लिश बॅचमध्ये असलेल्या 6व्या चॅप्टरला. त्याचं नाव आहे क्लासिफिकेशन ऑफ प्लांट्स. तर चला तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण क्लासिफिकेशन ऑफ प्लांट्स बद्दल इन्फॉर्मेशन डिटेलमध्ये बघूया. विद्यार्थी मित्रांनो, मला खूप सोपं करून लाईन टू लाईन डिस्कशन आपण या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहे. चला तर मग स्टार्ट करूया. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, ते काय दिलंय? तो आपल्या चॅप्टरचंच नाव आहे क्लासिफिकेशन ऑफ प्लांट्स. असं क्लासिफिकेशन म्हणजे काय? तर वेगवेगळ्या पद्धतीने अरेंज करणं. जसं बघा फॉर एक्झाम्पल तुमचे कपडे असतात घरी आणि घरी जे कपडे आहेत, तर ते जर तुम्ही तसेच फेकून जर दिले, तर आई बोलते, प्लस ते चांगलंही दिसत नाही आणि तुम्हाला पाहिजे तेव्हा ते ड्रेस कुठला एखादा ड्रेस पाहिजे असेल तर सापडत पण नाही. तर त्यापेक्षा तुम्ही काय करता, की तुम्ही सगळे जे पुस्तक आहेत, तर ते व्यवस्थित तुमच्या कपबोर्डमध्ये किंवा जिथे तुम्ही कपडे ठेवता, तिथे व्यवस्थित घड्या घालून ठेवता आणि पाहिजे असलेले तुम्हाला कपडे व्यवस्थित सापडतात. किंवा तसंच जर तुम्ही बुक्स जेव्हा तुमच्या कप्प्यामध्ये ठेवता घरामध्ये, तर तेव्हा ते बुक्स तुम्हाला लवकर सापडावेत म्हणून तुम्ही काय करता, तर अरेंज करून ठेवता, की सायन्सचे वेगळे किंवा मॅथ्सचं वेगळं किंवा इंग्लिशचं वेगळं, त्याच्यावरती मराठीचं. सो असे सगळे बुक्स तुम्ही ऑर्गनाइज करून ठेवता, कारण तुम्हाला पाहिजे तेव्हा ते बुक मिळाले पाहिजेत. आणि असंच आपल्याला इथे डिस्कस करायचंय ते म्हणजे प्लांट्स. आपल्याला पाहिजे असलेले प्लांट्स आपल्याला कळावेत. त्यांचे कॅरेक्टर सारखे असलेले प्लांट वेगळे असावेत. वेगवेगळ्या कॅरेक्टरचे वेगळे प्लांट ठेवावेत आणि म्हणूनच आपल्याला याचं क्लासिफिकेशन करायचंय. तर बघा, काय म्हटलंय सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला एक सेक्शन आहे, तो म्हणजे कॅन यू रिकॉल? ते तुम्ही अगोदर शिकलेलं तुम्हाला काही आठवतंय का? तर बघा, आपल्याला काय दिलं इथं? हाऊ हाऊ हॅव लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स बीन क्लासिफाईड? लिव्हिंग ऑर्गॅनिझम क्लासिफिकेशन कसं केलं जातं? तर बघा पुढे बघायचं आपल्याला. यू हॅव ऑलरेडी स्टडीड द किंगडम मोनेरा, प्रोटिस्टा अँड फंजाय ऑफ द 5 किंगडम क्लासिफिकेशन प्रपोज्ड बाय रॉबर्ट विटाकर इन 1909 फॉर द स्टडी ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम. बघा आपण पाठीमागच्या क्लासमध्येच म्हणजे 8th स्टँडर्डला आपण शिकलोय ऑलरेडी, की किंगडम मोनेरा काय आहे किंवा किंगडम प्रोटिस्टा काय आहे किंवा किंगडम फंजाय काय आहे? आणि हेच आपल्याला स्टडी करायचंय पूर्ण 5 किंगडम सिस्टम. आता 5 किंगडम सिस्टम जर बघितलं आपण, मी ते जस्ट 5 किंगडम, तर आता एकदा 5 किंगडम सिस्टम काय तर ते एकदा डिस्कस आपण थोडक्यात, ते तुम्हाला कळेल. फॉर एक्झाम्पल ही बेसलाईन आहे. इथून लिव्हिंग ऑर्गॅनिझम स्टार्ट झालेत. तो पहिला लिव्हिंग ऑर्गॅनिझमचा जो ग्रुप होता, तर त्याला म्हटलं आपण मोनेरा. मोनेरा जे होते तर ते प्रोकॅरियोटिक ऑर्गॅनिझम होते. प्रोकॅरियोटिक लिव्हिंग. त्याच्यानंतर पुढे इथून पुढे इव्हॉल्व झाले युकॅरियोटिक लिव्हिंग ऑर्गॅनिझम. सगळ्यामध्ये पहिला ग्रुप जो होता युकॅरियोटिक ऑर्गॅनिझम मधला, तर तो होता प्रोटिस्ट प्रोटिस्टा. त्याच्यानंतर या प्रोटिस्टापासून 3 वेगवेगळे ग्रुप पडले. पहिला जो पडला तर तो पडला किंगडम प्लांटी. दुसरा जो पडला तर तो पडला किंगडम फंजाय. तिसरा जो पडला तर तो पडला ॲनिमलिया. आता प्रोटिस्टाच्या वरती जेवढे सगळे लिव्हिंग ऑर्गॅनिझम होते, तर ते होते युकॅरियोटिक. युकॅरियोटिक्स होते, ते ज्यांच्यामध्ये जो न्यूक्लियस आहे, तर तो 2 टाइपचा होता. वेल डेव्हलप होता न्यूक्लियस. प्रोकॅरियोटिकमध्ये वेल डेव्हलप न्यूक्लियस. आणि त्यानंतर प्रोटिस्टा पर्यंत हे जे लिव्हिंग ऑर्गॅनिझम होते, हे होते युनिसेल्युलर. पण इथून वरती खाली जे आहेत, ते प्रोटिस्टा आणि मोनेरामध्ये जे होते, तर ते युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम. युनिसेल्युलर म्हणजे एकाच सेलनी बनलेले. मात्र प्लांटी, फंजाय, ॲनिमलिया हे जे मल्टी सेल. आता प्लांटी जे आहे तर त्याच्यामध्ये
त्याचं जे नेचर आहे तर ते होतं ऑटोट्रॉप्स. ऑटोट्रॉप्स. ऑटोट्रॉप्स म्हणजे जे स्वतःचं फूड मटेरियल स्वतः बनवतात त्यांना आपण ऑटोट्रॉप्स म्हणतो. त्याच्यानंतर फंजा आणि अॅनिमलिया हे दोन्ही पण जे होते तर ते होते हेटेरोट्रॉप्स. हेटेरोट्रॉप्स. हेटेरोट्रॉप्स म्हणजे दे डिपेंड ऑन अदर्स. जे दुसऱ्यांवरती फूडसाठी अवलंबून असतात त्यांना म्हटलं तर हेटेरोट्रॉप्स. आणि ही 5 किंगडम सिस्टीम जी होती तर ती दिलेली होती रॉबर्ट पिटाकारने. ओके. 1969 मध्ये आर.एच. पिटाकरनी तेच रॉबर्ट पिटाकरनी 5 किंगडम क्लासिफिकेशन दिलेलं होतं. पुढे बघूया. व्हॉट आर द हिडन सिक्रेट इज द किंगडम प्लांट. Okay, which impart this green freshness to our surrounding. तर काय सिक्रेट आहे किंगडम प्लांटिंग मध्ये, प्लांटी ग्रुप मध्ये, की जे आपल्याला ग्रीन फ्रेशनेस देतो. ओके, आपल्या सराउंडिंगला, आपल्या इन्व्हायरमेंटला फ्रेश ठेवतो. आणि त्याचमुळे आपल्याला याची डायव्हर्सिटी जी आहे तर ती स्टडी करणं गरजेचं आहे वाटतं. मग लिव्हिंग ऑर्गॅनिझम जे आहे तर ते जनरली 2 प्रकारचे असतात. लिव्हिंग ऑर्गॅनिझम एक असतात प्रोकॅरियोटिक म्हणजे ज्यांच्यामध्ये न्यूक्लियस कम्प्लिटली डेव्हलप झालेला नाही असं आहे, आणि दुसरे असतात युकॅरियोटिक. त्या 5 किंगडम्स बघितलं आपण इथे. बघा प्रोकॅरियोटिक जो आहे तर तो किंगडम मोनेरा आहे. मोनेरा मोनेरा आहे. त्याच्यानंतर पुढे युकॅरियोटिक मध्ये जर बघितलं तर 2 आहे. काही युनिसेल्युलर आहे, काही मल्टीसेल्युलर आहे. युनिसेल्युलर मध्ये आता प्रोटिस्टा मी इथे बघितलं, इथे सांगितलं तुम्हाला. इथपर्यंत जे आहे तर ते युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम आहे. इथे दिलं होतं बघा मी तुम्हाला प्रोटिस्टा आणि मोनेरा दोन्ही पण. नंतर मल्टीसेल्युलर मध्ये मात्र 2 टाइप येतात परत. मल्टीसेल्युलर मध्ये जे काही 3 टाइप दिलेले आहेत प्लांटी, फंजाय आणि मिलाई, यांना परत 2 पार्ट मध्ये डिवाइड आहे. त्यांच्यामध्ये सेल वॉल असते विथ सेल वॉल. सेलच्या सराउंडिंगला जे सेल वॉल असते तर ते असतात ऑटोट्रॉप्स मध्ये येतात फंजाय, आणि हेट्रोट्रॉप्स मध्ये येतात, सॉरी ऑटोट्रॉप्स मध्ये येतात प्लांटी, आणि हेट्रोट्रॉप्स मध्ये येतात फंजाय. कारण प्लांटीची जी सेल वॉल आहे तर ती बनलेली असते सेल्युलोजनी, सेल्युलोज, आणि फंजायची जी सेल वॉल आहे तर ती बनलेली असते कायटिनने. कशाने बनलेली असते? कायटिनने. आणि त्याच्यानंतर ज्याला सेल वॉल नाही आहे, सराउंडिंगला सेल वॉल जर अब्सेंट असेल तर तो आहे अॅनिमलिया ग्रुप. अॅनिमलिया ग्रुपमध्ये कुठलीही सेल वॉल नसते, इथे डायरेक्टली सेल मेम्ब्रेन असतो. सेल मेम्ब्रेन सगळ्यामध्ये असतो, प्लांटीमध्ये पण असतो, फंजायमध्ये पण असतो, आणि अॅनिमलिया ग्रुपमध्ये. ओके, मला या गोष्टी पुढे बघूया. पुढे आपल्याला दिलंय एक डिटेलमध्ये आपल्याला डिस्कस करायचं ते म्हणते किंगडम प्लांटी. किंगडम प्लांटी बद्दल इन्फॉर्म त्यांनी परत आपल्याला एक सेक्शन दिलाय तो म्हणजे कॅन यू टेल, सांगू शकता का? काय सांगायचं आपल्याला बघा. विच आर द स्पेशल सेल ऑर्गॅनल्स दॅट डिफरन्शिएट प्लांट सेल फ्रॉम अॅनिमल सेल. ही स्पेशल सेल होती का ज्यांनी प्लांट सेल आणि अॅनिमल सेल जे कुठलं सेल ऑर्गॅनल होतं म्हणजे पार्ट ऑफ द सेल ज्यांनी प्लांट सेलला आणि अॅनिमल सेल डिफरंट केलं. तर आहे कुठले कुठले सेल आहे, तर सगळ्यात महत्वाचं आपण मगाशीच बघितलं की सेल वॉल. वॉल प्लांट सेलमध्ये सेल वॉल आहे, अॅनिमल सेल वॉल नाहीये. नंतर आणखी काय? यस, इज द क्लोरोप्लास्ट. क्लोरोप्लास्ट. अॅनिमल सेलमध्ये क्लोरोप्लास्ट अब्सेंट आहे. प्लांट सेलमध्ये मात्र क्लोरोप्लास्ट आहे. आणि प्लांट सेलमध्ये क्लोरोप्लास्ट असल्यामुळे त्याच्यामध्ये क्लोरोफिल आहे, आणि त्याच्यामुळे ते फोटोसिंथेसिस करतात, ते प्रकाश संश्लेषण करतात. याचाच अर्थ ते स्वतःचं फूड मटेरियल स्वतः बनवतात विथ लाईट. पण अॅनिमल सेलमध्ये क्लोरोप्लास्ट नाहीये, आणि त्यामुळे अॅनिमल सेल फोटोसिंथेसिस करू शकतो. दे डू नॉट हॅव क्लोरोफिल पिगमेंट. तर असतं आपल्या ह्युमन बॉडीमध्ये आपण सगळे हिरवे दिसलो प्लांट सारखं, आणि आपण पण त्या कोळी मिलगायच्या जादूसारखं मध्ये जाऊन केलं असतं, आणि आपल्या बॉडीमध्ये पण फूड मटेरियल तयार झालं असतं. बट असं होतंय का? तर नाही. बिकॉज दे वी डू नॉट हॅव क्लोरोफिल पिगमेंट ऑर क्लोरोप्लास्ट. त्या बॉडीमध्ये क्लोरोफिल पिगमेंट, क्लोरोप्लास्ट. तेच बघूया पुढे दिलंय. द ग्रुप ऑफ ऑटोट्रॉपिक लिव्हिंग ऑर्गॅनिझम. ऑटोट्रॉपिक म्हणजे जे स्वतःचं फूड स्वतः बनवतात ते. हॅव्हिंग युकॅरियोटिक सेल. युकॅरियोटिक सेल म्हणजे वेल डेव्हलप न्यूक्लियस विथ सेल वॉल. काय पाहिजे? सेल वॉल पण पाहिजे. वॉल बद्दल. दिस ग्रुप प्लांट
या ग्रुपलाच काय म्हटलं जातं? प्लांट म्हणतात. प्लांट हॅव बिकम ऑटोट्रॉपिक ॲज दे कॅन परफॉर्म फोटोसिंथेसिस ऑफ क्लोरोफिल. कशीच तुम्हाला सांगितलं प्लांट ऑटोट्रॉपिक आहे कारण त्यांच्यामध्ये काय आहे तर फोटोसिंथेसिस करण्यासाठी आहे. लिव्हिंग ऑर्गॅनिझम ऑफ किंग प्लांटी आर द मेन सोर्स ऑफ फूड फॉर ऑल अदर लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. आणि किंग प्लांटी हे काय आहेत? हे प्रोड्युसर आहेत. प्रोड्युसर आहेत. हे प्रोड्युसर म्हणून काय काम करतात? प्रोड्युसर का म्हटले यांना? कारण हे ऑटोट्रॉप्स आहेत. ऑटोट्रॉप्स आहेत. आणि ऑटोट्रॉप्स असल्यामुळे ऑटोट्रॉप्स काय तर त्याच्यामध्ये क्लोरोफिल पिगमेंट आहे. तर ऑटोट्रॉप्स म्हणजे स्वतःचं फूड मटेरियल स्वतः बनवतात आणि म्हणून यांना म्हटलं जातं प्रोड्युसर. आणि हे सगळे या पृथ्वीवरती असणारे सगळे लिव्हिंग ऑर्गॅनिझम डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली हे या प्लांट्स वरती डिपेंड असतात. म्हणून यांना म्हटलं किंगडम प्लांटी ग्रुप जर आपल्याला सेपरेट डिस्कस करायचं म्हटलं तर बघा किंगडम प्लांटी आपण सेपरेट डिस्कस करतो. हा 2 पार्ट मध्ये डिवाइड होतो. एक होतो क्रिप्टोगॅम्स क्रिप्टोगॅम्स आणि दुसरं होतं पॅनरोगॅम्स. आता क्रिप्टोचा मिनिंग होतो नॉन डेव्हलप किंवा कमी डेव्हलप. गॅमचा मिनिंग होतो गॅमेट. तो असे प्लांट ज्यांच्यामध्ये गॅमेट कम्प्लिटली डेव्हलप नाही आहेत किंवा कमी डेव्हलप आहेत तर त्यांना म्हटलं जातं क्रिप्टोगॅम्स व त्यांनाच म्हटलं जातं डोवर प्लांट्स. काय म्हटलं जातं? डोवर प्लांट्स. दुसरे फॅनरोगॅम्स. फॅनरो मीन्स वेल डेव्हलप. गॅम्स मीन्स गॅमेट. तो ज्यांच्यामध्ये गॅमेट वेल डेव्हलप आहे त्यांना म्हटलं जातं फॅनरोगॅम्स. यालाच म्हटलं जातं स्पर्मॅटोफायटा. त्याच काय म्हटलं जातं स्पर्मॅटोफायटा. आणखीन याला नाव आहे हायर प्लांट्स. कारण यांच्यामध्ये गॅमेट जे आहे तर ते वेल डेव्हलप आहे. हायर प्लांट्स. आता क्रिप्टोगॅम्स जे आहेत तर त्याचे परत 3 पार्ट पडलेले आहेत. ओके. फर्स्ट वन इज द थॅलोफायटा. थॅलोफायटा. ब्रायोफायटा. ब्रायोफायटा. तिसरं आहे टेरिडोफायटा. पी सायलेंट आहे. टेरिडोफायटा. हायर प्लांट्स मध्ये 2 ग्रुप पडलेले आहेत. फर्स्ट वन इज द जिम्नोस्पर्म. आणि लास्ट वन इज अँजिओ. आता थॅलोफायटा म्हणजे काय बघा. थॅलो मीन्स थॅलस. थॅलस म्हणजे अशी प्लांट बॉडी त्याच्यामध्ये ना रूट आहे, ना स्टेम आहे, ना लिव्ज आहे, ना फ्लावर आहे. म्हणजे ज्याला फ्लावर नाहीये म्हणजे फूल नाहीये, ज्याला रूट नाहीये म्हणजे मूळ नाहीये, खोड नाहीये, स्टेम नाहीये. तो असे प्लांट बॉडी की ज्याच्यामध्ये हे सगळे पार्ट अब्सेंट आहेत. तो त्याला म्हटलं तर थॅलस. आता असे कुठले प्लांट आहे की ज्याच्यामध्ये हे सगळे अवेलेबल आहे? तुम्ही म्हणता सर असं कुठलं प्लांटच नाहीये. आहे. शेवाळ किंवा अलगी आपण त्याला म्हणतो. अलगीला आहे का रूट, स्टेम, लीव्हज? नाहीये. तो अशा प्लांटला म्हटलं थॅलोफायटा. त्याच्यानंतर दुसरं आलं ब्रायोफायटा. आता ब्रायोफायटा हे थॅलोफायटा पासूनच इव्हॉल्व्ह झालेले आहेत किंवा त्यांच्यापासूनच बनलेले आहेत. फक्त थोडेसे ऍडव्हान्स आहेत. म्हणजे ब्रायोफायटामध्ये काय होतं? ब्रायोफायटामध्ये थोडंसं रूट लाईक स्ट्रक्चर आलेलं आहे, ज्याला आपण रायझोइड म्हणतो. त्याच्यानंतर लीफ लाईक स्ट्रक्चर आलंय, ज्याला आपण लीफलेट म्हणतो. ओके. इथेही अजून फ्लावर डेव्हलप झालेले नाहीये किंवा यांच्यामध्ये सुद्धा गॅमेट जे आहे तर ते वेल डेव्हलप नाहीये. ते मेल गॅमेट जो आहे तर त्याला म्हटलं तर मायक्रो गॅम्स. ओके. आणि फिमेल गॅमेट जे आहेत मेगा गॅम्स किंवा मायक्रोस्पोर, मेगास्पोर. नंतर ब्रायोफायटालाच अँफिबियन प्लांट पण म्हणतात. अँफिबियन म्हणजे काय? तर असा ऑर्गॅनिझम जो पाण्यामध्ये सुद्धा राहतो आणि जमिनीवरती पण राहतो. त्याला म्हटलं तर अँफिबियन. तर इथे
या ब्रायोफायटाला म्हटलं होतं ॲम्फिबियन प्लांट. प्लांट. आता ॲम्फिबियन प्लांट का म्हटलं? कारण याच्या रिप्रोडक्शनसाठी वॉटरची गरज असते. कारण याच्यातला मेल गॅमेट जो आहे तर त्याला सेपरेटली मूव्ह करता येत नाही. मग तो वॉटर करंट थ्रू पाण्याच्या प्रवाहासोबत वाहत जातो आणि फिमेल गॅमेटला फ्यूज होतो. म्हणजेच फर्टिलायझेशन होतं. ठीक आहे. सो त्याला म्हटलं तर ॲम्फिबियन प्लांट. त्याच्यानंतर टेडोफायटा. टेडोफायटा जो आहे तर तो फर्स्ट वॅस्क्युलर प्लांट ऑन दी अर्थ. ते पहिल्यांदा वॅस्क्युलर बंडल यांच्यामध्ये आले होते. वॅस्क्युलर बंडल म्हणजे काय? तर पाणी वाहण्यासाठी एक पाईपलाईन, दूध वाहण्यासाठी एक पाईपलाईन. पाणी वाहण्यासाठी जी पाईपलाईन असते तिला म्हटलं तर झायलेम आणि दूध वाहण्यासाठी जी पाईपलाईन असते त्याला फ्लोएम. ओके. आणि एकत्रितपणे त्याला म्हटलं जातं व्हॅस्क्युलर बंडल. आणि ज्यांच्यामध्ये व्हॅस्क्युलर बंडल प्रेझेंट असतात तर त्या ग्रुपला म्हटलं जातं टेरिडोफायटा. ते ब्रायोफायटापासूनच इव्हॉल्व्ह झालेले, त्यांच्यापासूनच बनलेले, पण त्यांच्यापेक्षा थोडे ॲडव्हान्स आहे. त्याच्यानंतर इथपर्यंत या तीनही ग्रुपमध्ये कुठेही सीड फॉर्मेशन होत नाही, म्हणजे बी येत नाही. मात्र पुढचे जे ग्रुप आहे, इट इज द जिम्नोस्पर्म. आता हा जिम्नोचा मिनिंग होतो, जिम्नो म्हणजे नेकेड, उघड्या डोळ्यांनी दिसणारे. स्पर्म म्हणजे सीड. आपण डायरेक्टली सीड बघू शकतो. त्याला म्हटलं तर जिम्नो. पण आपण काही फ्रूट असे जसं की फॉर एक्झाम्पल पेरू आहे तुमच्यामध्ये. आता पेरू जो घेतला, गवा जो घेतला, तर त्याच्यातलं डायरेक्ट सीड तुम्हाला दिसतं का फ्रूटच्या आतमध्ये? किंवा आंबा जर घेतला तर डायरेक्टली कोय दिसते का? नाही दिसत. कारण ती फ्रूटच्या आतमध्ये असते. तसं जिम्नोस्पर्म मध्ये फ्रूटच तयार होत नाही किंवा फ्लावरच येत नाही. डायरेक्टली सीड येतं. ओके. आणि म्हणून त्याला म्हटलं तर जिम्नोस्पर्म. जिम्नो म्हणजे नेकेड, उघड्या डोळ्यांनी दिसणारे, स्पर्म म्हणजे. आणि दुसरं आहे अँजिओस्पर्म. अँजिओस्पर्म म्हणजे काय? अँजिओ म्हणजे क्लोज, स्पर्म म्हणजे सीड. ज्या प्लांटचं हे फ्रूटच्या आतमध्ये आहे त्यांना म्हटलं जातं अँजिओस्पर्म. आता या अँजिओस्पर्मचे परत दोन ग्रुप पडलेले आहेत जे तुमच्या बुकमध्ये दिलेले आहेत. एक म्हणजे डायकॉट किंवा डायकॉटिलिडॉन, दुसरं मोनोकॉटिलिडॉन. मोनोकॉट शॉर्टमध्ये त्याला म्हटलं तर डायकॉट किंवा मोनोकॉट. डायकॉट, डाय मीन्स टू, कॉट मीन्स कॉटिलिडॉन. ते जसं बघा, चिंचोका जर आपण काढला चिंचेमधला आणि त्याला जर फोडलं तर दोन फांगड्या होतात की नाही? दोन पार्ट होतात. किंवा शेंगदाणा, शेंगदाणा जर आपण तोडला तर दोन पार्ट मध्ये तुटतो. म्हणून जे त्याचे दोन कॉटिलिडॉन आहेत. ओके. पण ज्याच्यामध्ये असे का तुटू शकत नाही, जसं की मेज घेतलं, मका घेतली आणि मकाला जर तोडलं तर तुटतं का दोन्ही पार्ट मध्ये? नाही, त्याचा डायरेक्ट भुगा होतो. मग त्याला म्हटलं जातं मोनोकॉट. ओके. तर हे पूर्ण डायव्हर्सिटी, ही पूर्ण क्लासिफिकेशन आपल्याला आजच्या या डिस्कस करायचं आहे. हे थोडक्यात होतं. हा जरी चार्ट तुम्हाला समजला तर पूर्ण चॅप्टर समजलं. ओके. चला पुढे स्टार्ट करूया. बघा, बेसिस फॉर क्लासिफिकेशन. क्लासिफिकेशनचं बेसिक काय? बघा, पुढे बघूया. द प्रेझेन्स ऑर अब्सेन्स ऑफ ऑर्गन इज द फर्स्ट क्रायटेरिया फॉर क्लासिफिकेशन ऑफ प्लांट्स. एखादा कॅरेक्टर एखाद्या प्लांटमध्ये प्रेझेंट असेल, दुसऱ्यामध्ये ते अब्सेंट असेल. हा जो क्रायटेरिया आहे, तर हा पहिला क्रायटेरिया धरला जातो क्लासिफिकेशन, प्लांटचं क्लासिफिकेशन. So the presence or absence of separate conducting tissue or conduction of water and food, the next consideration of classification. काही मध्ये पाणी वाहण्यासाठी किंवा फूड मटेरियल वाहण्यासाठी काही पाईपलाईन आहे, जसं मगाशी सांगितलं तुम्हाला, किंवा काही टिश्यू आहेत. काही मध्ये मात्र ते ॲब्सेंट आहेत. तर हे सुद्धा एक कन्सिडरेशन घेतलं जातं क्लासिफिकेशन करण्यासाठी. त्याच्यानंतर टू द प्लांट युअर सीड. काही प्लांटला सीड येतं, काहींना येत नाही. हे सुद्धा कॅरेक्टर आहे क्लासिफिकेशन करण्याचं. इफ दे डू, then whether the seed are enclosed in the fruit or not, it is also important criteria for classification. जर सीड येतच असेल तर ते फ्रूटच्या आतमध्ये की फ्रूटच येत नाही, डायरेक्टली सीड येतं. हा एक क्रायटेरिया असू शकतो क्लासिफिकेशन करण्यासाठी. देन फायनली प्लांट्स आर ग्रुप डिपेंडिंग अपॉन द नंबर ऑफ कॉटिलिडॉन्स. जर सीड आलंच तर त्याच्यामध्ये कॉटिलिडॉन किती आहे? ते जर त्याला तोडलं तर किती पार्ट मध्ये ते तुटतं? त्याला म्हटलं तर कॉटिलिडॉन. ओके. सो at the higher level of plant classification, different characteristics are considered for classification. तर हायर लेवलला आपण जर स्टडी करायला जर म्हटलं तर खूप सारे क्रायटेरिया वेगवेगळे आहेत. तर ते क्रायटेरिया जे आहेत तर ते सुद्धा आपल्याला कळायला पाहिजे. जसं की एक्झाम्पल, डिपेंडिंग अपॉन द अब्सेन्स ऑर प्रेझेन्स ऑफ फ्लावर. फ्लावर आहे किंवा नाहीये, फ्रूट आहे किंवा नाहीये, सीड आहे किंवा नाहीये, असे कॅरेक्टर सुद्धा क्लासिफिकेशन इम्पॉर्टंट आहे. Plants are classified as cryptogams or phanerogams.
प्लांट जे आहे तर ते 2 ग्रुपमध्ये डिव्हाईड केलं जातं. एक क्रिप्टोगॅम्स, पॅनोरोगॅम्स. मगाशीच तुम्हाला डिपेंडिंग अपॉन द वेदर, सीड आर एन्क्लोज्ड विथिन अ फ्रूट or not, phanerogams are classified as gymnosperm, endosperm. जर फ्रूट एन्क्लोज आहे किंवा नाही आहे, त्याच्या बेसिसवरती परत 2 ग्रुप पडलेत पॅनोरोग्रामचे. एक जिम्नोस्पर्म. अँजिओस्पर्म आर फर्दर क्लासिफाईड ॲज अ मोनोकॉट और डायकॉट. अँजिओस्पर्म परत 2 पार्टमध्ये डिवाइड केलंय. एक मोनोकॉट, डायकॉट. ज्याच्यामध्ये एकच कॉटिलडॉन आहे त्याला म्हटलं तर मोनोकॉट. ज्याच्यामध्ये 2 कॉटिलडॉन आहे त्याला डायकॉट. ओके. डिपेंडिंग ऑन द नंबर ऑफ कॉटिलिडॉन इन द. ओके. जे आपण ऑलरेडी डिस्कस केलं. इथे वेगवेगळं डिस्कस करण्याची गरज नाही. ॲज इंट्रोडक्शन टू सायंटिस्ट, सायंटिस्टचं इथे इंट्रोडक्शन दिलंय. इन 1883, 1883 मध्ये एंगलर ॲज अ बॉटनिस्ट क्लासिफाय द प्लांटी सब किंगडम. एंगलर जो आहे तर त्याने त्याने काय केलं की 2 सब किंगडम मध्ये प्लांटला क्लासिफाय केलं. ॲज अ रिझल्ट 2 सब किंगडम्स, दॅट इज द क्रिप्टोगॅम्स अँड फॅनोरोगॅम्स वी आर कन्सिडर्ड फॉर प्लांट क्लासिफिकेशन. प्लांट क्लासिफिकेशन करण्यासाठी 2 ग्रुप त्याने बनवले. एक क्रिप्टोगॅम्स बनवला ज्याला लोअर प्लांट म्हटलं. फॅनोरोगॅम्स बनवला ज्याला आपण हायर प्लांट्स. ओके. तर हे होतं बेसिस ऑफ ऑफ बेसिस फॉर क्लासिफिकेशन. तर हे जे ग्रुप बनवलेत आपण तर ते एक एक करून डिस्कस करूया. पहिलं जे आहे इट इज द क्रिप्टोगॅम्स. क्रिप्टोगॅम्स. आता इथे दिले आपल्याला ऑब्झर्व. आपल्याला ऑब्झर्व करायला सांगितलं. काय ऑब्झर्व करायला सांगितलं बघा. सर्च फॉर पॉन्ड. एखादं डबकं शोधा विथ ग्रीनिश वॉटर, ज्याच्यामध्ये पाणी जे आहे तर ते हिरवं झालेलं असतं. कलेक्ट सम ऑफ द ग्रीन फायबर्स फ्रॉम द वॉटर. वॉटरमधून आपल्याला काही ग्रीन फायबर कलेक्ट करायचे. पुट द फायबर इन पेट्री डिश अँड वॉश देम क्लीन विथ वॉटर. पेट्री डिश मध्ये ठेवायचं. पेट्री डिश म्हणजे आपल्या काचेची प्लेट असते तर त्या प्लेटमध्ये ठेवायचं आणि त्याला चांगल्या फ्रेश वॉटरने त्याला क्लीन करायचं. त्यानंतर पुट ऑन द फायबर in a drop of water on the glass slide and spread it. काय करायचं त्यानंतर त्यातला एक फायबर काढायचा आणि आपण जी काही ग्लास स्लाइड घेतो तर त्या ग्लास स्लाइड वरती टाकायचं. नंतर त्याच्यावरती कव्हर स्लिप टाकायची आणि मायक्रोस्कोप, कंपाऊंड मायक्रोस्कोप जो आहे तर त्याच्या अंडर ऑब्झर्व करायचं. ओके. डू यू सी द स्पायरली अरेंज green thread like chloroplast in the cell that स्ट्रेट फायबर. स्ट्रेट फायबर मध्ये असा फायबर आहे. स्ट्रेट फायबर जो आहे तर त्याच्यामध्ये अशा खूप साऱ्या सेल्स दिसतात आपल्याला. ठीक आहे. आणि त्या सेलमध्ये जो क्लोरोफिल आहे तर तो क्लोरोफिल मात्र असं स्पायरली अरेंज झाले. स्पायरली अरेंज झालेलं आहे. आणि त्यालाच म्हटलं जातं स्पायरोगायरा. काय म्हटलं जातं स्पायरोगायरा, कारण स्पायरा सारखं आहे ना, स्पायरल शेपचं आहे. त्याला म्हटलं तर स्पायरोगायरा. त्याची फिगर पण आपल्याला पुढच्या स्लाइड मध्ये दिलेली आहे बघा. बघा इथे स्पायरोगायराची फिगर दिलेली. बघा इथे हा हा एक सेल आहे आणि या सेल मध्ये हा जो क्लोरोप्लास्ट आहे तर हा असा स्पायरली अरेंज आहे. द क्लोरोप्लास्ट स्पायरल क्लोरोप्लास्ट दिले. तो आता क्रिप्टोगॅम्स मध्ये फर्स्ट डिव्हिजन जी आहे तर ती आहे थॅलोफायटा. थॅलोफायटा. आता थॅलोफायटा काय, तो दीज प्लांट ग्रो मेनली इन वॉटर. असे प्लांट्स जे आहेत तर ते जनरली वॉटरमध्ये ग्रो होतात, पाण्यामध्ये येतात. सो दिस ग्रुप ऑफ प्लांट्स विच डू नॉट हॅव स्पेसिफिक पार्ट लाईक रूट, स्टेम, फ्लावर. त्यामध्ये ना रूट आहे, ना स्टेम आहे, ना लिव्ज आहे, ना फ्लावर आहे. बट आर ऑटोट्रॉपिक. बट ते मात्र स्वतःचं फूड मटेरियल स्वतः बनवतात. ऑटोट्रॉप्स आहेत. स्वयंपोषी. ड्यू टू द प्रेझन्स ऑफ क्लोरोफिल. का? कारण त्याच्यामध्ये काय क्लोरोफिल पिगमेंट आहे आणि त्यालाच म्हटलं जातं अल्गी. काय म्हणतो आपण, अल्गी मराठीमध्ये त्याला शेवाळ म्हणतात. अल्गी शो ग्रेट डायव्हर्सिटी.
मध्ये खूप जास्त डायव्हर्सिटी आहे, जास्त व्हॅरिएशन आहे. ते मे बी युनिसेल्युलर और मल्टीसेल्युलर. काही मात्र एकाच सेलपासून बनलेले असतात, काही मात्र मल्टिपल सेल्स असतात. अँड मायक्रोस्कोपिक और लार्ज. काही मात्र मायक्रोस्कोपिक असतात, म्हणजे आपल्याला मायक्रोस्कोपच्या आतमध्ये बघावं लागतं, ते छोटे असतात. काही मात्र लार्ज असतात, त्याला डोळ्यांनी सुद्धा दिसू शकतात. फॉर एक्झाम्पल ऑफ अल्गी पॅरोगॅरा. पॅरोगॅराची फिगर दिलेली आहे बघा. नंतर इलोथ्रिक्स, देन उल्व्हा. उल्व्हा हा मायक्रो अल्गी बघा, इथे इथे असे दिसतात. त्याचे झाडाच्या पानासारखे जे त्याचे काही आउटर मेम्ब्रेन दिसतात. ठीक आहे. देन सर्गॅसम एक्सेट्रा. हे जे आहेत ते अल्गी आहे. ते कारा सुद्धा दिलंय. काराची पण फिगर दिली आहे बघा. कारा सुद्धा अल्गी आहे. नंतर सम ऑफ दीज आर फाउंड इन फ्रेश वॉटर. काही जे आहे तर ते फ्रेश वॉटरमध्ये सापडतात. काही मात्र सलाईन वॉटर म्हणजे सॉल्टी वॉटरमध्ये सुद्धा सापडतात. म्हणजे काही नदीमध्ये सापडतात, तर काही मात्र समुद्रामध्ये सुद्धा सापडतात. सो दीज प्लांट्स युजुअली हॅव अ सॉफ्ट अँड फायबर लाईक बॉडी. त्याची बॉडी जर बघितली तर सॉफ्ट असते. ती जर कधी तुम्ही हातात घेतली, शेवाळ कधी जर हातात घेतलं तर ते सटकतं बघा. कारण त्याच्यावरती सॉफ्ट नेचर असतं. ठीक आहे. आणि त्याचे फायबर्स असतात. ते धाग्यासारखे असतात काही. व्हेरियस टाइप ऑफ फंजाय लाईक ईस्ट अँड मोल्ड विच डू नॉट हॅव क्लोरोफिल. मात्र फंजायमध्ये क्लोरोफिल पिगमेंट नसतं. ईस्ट असेल, मोल्ड असेल आणि त्याच्यामुळे जो आहे तर तो पण थॅलोफाइट आहे, बट त्याला अल्गीमध्ये कन्सिडर करत नाही, त्याला फंजायमध्ये त्याला थॅलोफायटा म्हणू शकतो. कारण त्याच्यामध्ये रूट नाहीये, स्टेम नाहीये. त्याला थॅलोफायटा म्हणू शकतो आपण, मात्र त्याच्यामध्ये क्लोरोफिल त्याच्यामुळे त्याला अल्गी म्हणता येणार नाही, मात्र त्याला थॅलोफायटा ते सुद्धा या ग्रुपमध्ये ऍड होतात. नंतर पुढचं डिव्हिजन आहे बघा, डिव्हिजन सेकंड ब्रायोफाइट. ब्रायोफाइट. आता ब्रायोफाइटा काय बघा, आपल्याला इथे दिलंय ऑब्झर्व अँड डिस्कस सेक्शन दिलाय. त्याच्यामध्ये बघा, यू मे हॅव सीन लूश ग्रीन सॉफ्ट कार्पेट ऑन वोल्ड वॉल. जुने भिंत असेल तर त्यांच्यामध्ये आपण एक सॉफ्ट मॅट सारखे कार्पेट सारखं काही निघालेले, काही सालपट निघालेले जे काही पार्ट आहे तर असं आपण बघतो. आणि काही ब्रिक्स वरती म्हणजे विटांवरती असेल किंवा रॉक्स वरती असेल, रेनी सीझन आपल्याला काही पापुद्रे निघाल्यासारखं किंवा असं काही पार्ट निघाल्यासारखं आपल्याला दिसतो. ठीक आहे. क्रॅप जेंटली विथ स्मॉल रुलर ऑब्झर्व अंडर मॅग्निफाइंग लेन्स. त्यांना जर आपण मॅग्निफाइंग ग्लासवरती घेतलं तर मात्र आपल्याला ते प्लांट्स असल्या बघा. दिस ग्रुप ऑफ प्लांट इज कॉल्ड एज अँफिबियन्स. मला अगोदरच्या स्लाइडमध्ये सांगितलं त्या ग्रुपला काय म्हटलं तर अँफिबियन्स म्हटलं. अँफिबियन्स का म्हटलं, कारण हे ओलसर जागेमध्ये किंवा पाणी, माती आणि पाणी दोन्ही पण गरजेचं असतं याच्या ग्रोथ. सो द किंगडम प्लांट किंगडम बिकॉज दे ग्रो मॉइस्ट सॉइल बट नीड वॉटर फॉर रिप्रोडक्शन. त्या रिप्रोडक्शनसाठी मात्र वॉटर गरजेचं आहे. का गरजेचं आहे वॉटर? कारण यांच्यामध्ये जो मेल गॅमेट आहे तर त्याला स्वतःची मुवमेंट करता येत नाही. तो फिमेल गॅमेट पर्यंत जाण्यासाठी पाणी पाहिजे असतं, जेणेकरून त्या पाण्याच्या फ्लोनी, पाण्याच्या प्रवाहाने तो फिमेल गॅमेट पर्यंत पोहोचू शकतो. आणि म्हणून त्याला म्हटलं होतं नीड वॉटर फॉर. सो दीज प्लांट आर थॅलॉइड. हे प्लांट सुद्धा कसं असतं, थॅलॉइड असतं. ते त्यांच्यामध्ये रूट नाहीये, लीफ नाहीये, स्टेम नाहीये, फ्लावर नाहीये, थॅलॉइड. तो मल्टी सेल्युलर अँड ऑटोट्रॉपिक. मल्टी सेल्युलर आहे, खूप साऱ्या सेलनी बनलेला आहे, नंबर ऑफ सेलनी बनलेला आहे. सगळ्यात महत्त्वाचं त्याच्यामध्ये क्लोरोफिल हा ऑटोट्रॉपिक आहे, स्वतःचं फूड स्वतः बनवतो. ते प्रोड्यूस बाय स्पोर फॉर्मेशन. हे तयार होण्यासाठी मात्र यांच्यामध्ये स्पोर फॉर्मेशन होतं. मायक्रोस्पोर म्हणजे मेल गॅमेट, त्यामध्ये मायक्रोस्पोर एक बनतो. मायक्रोस्पोर म्हटलं तर मेल गॅमेट. आणि दुसरा आहे मेगास्पोर. मेगास्पोर म्हणजे फिमेल गॅमेट.
त्याच्यानंतर द स्ट्रक्चर ऑफ दिस प्लांट बॉडी ऑफ ब्रायोफाइट्स आर फ्लॅट. बॉडी जी आहे तर ती असते फ्लॅट, रिबन लाईक, रेबनीसारखी असते, लॉंग, लांबलचक असते, विदाउट ट्रू रूट्स. त्यामध्ये कम्प्लीट डेव्हलप रूट नसतात, मुळे नसतात, स्टेम नसतात, लिव्ज नसतात. मग यांच्या ऐवजी मात्र यांच्यामध्ये स्टेम लाईक स्ट्रक्चर असतं, लीफ लाईक स्ट्रक्चर असतं किंवा रूट लाईक स्ट्रक्चर रायझोइड. दे डू नॉट हॅव स्पेसिफिक टिश्यू फॉर कंडक्शन ऑफ फूड अँड वॉटर. त्यामध्ये अशा स्पेशल टिश्यू नाही आहेत, स्पेशल पाईपलाईन नाही आहे ज्या फूड मटेरियल किंवा वॉटर ट्रान्सपोर्ट करतील. एक्झाम्पल, त्यांचं एक्झाम्पल दिलेलं आहे मॉसेस, फ्युनारिया, मार्केन्शिया, अँथोसेरॉस, एरिक्सिया. बघा इथे फिनारीची ही फिगर दिलेली आहे. फिनारीची फिगर जर बघितली तर बघा इथे रूट लाईक स्ट्रक्चर जे दिसते आपल्याला खाली, हे रूट लाईक स्ट्रक्चर म्हणजे रायझोइड आहे. हे इथे लीफ लाईक स्ट्रक्चर आहे, लीफ सारखंच आहे पण कम्प्लीट डेव्हलप लीफ नाहीये. नंतर इथे पुढे एक स्टॉक तयार झालाय आणि या स्टॉक वरती इथे कॅप्सूल आलाय. या कॅप्सूलच्या मध्ये स्पोर असतील, ते मेगास्पोर, मायक्रोस्पोर असतील. त्याच्यानंतर इथे दुसरी फिगर जी दिली तर ती मार्केन्शियाची आहे. त्याच्या याला सुद्धा ती इथे रायझोइड आहे बघा. त्याच्यानंतर इथे लीफ लाईक स्ट्रक्चर आहे. त्याच्यानंतर इथे पण स्टॉक आहे, इथे कॅप्सूल आहे. त्याच्यानंतर अँथोसिरॉस दिलं. अँथोसिरॉसला सुद्धा इथे लीफ लाईक स्ट्रक्चर आहे, त्याच्या खाली रायझोइड्स आहे. त्याच्यानंतर वरती इथे असे कॅप्सूल आहेत. ते म्हणजे याची जी बॉडी आहे तर ही 3 पार्ट मध्ये डिवाइड झालेली असते. या सगळ्या खालचा जो पार्ट आहे तर याला म्हटलं तर फूट. नंतर हा जो स्टॉक आहे तर याला म्हटलं तर सीटा आणि वरती असतो कॅप्सूल. फूट, सीटा आणि कॅप्सूल या 3 पार्ट मध्ये याची बॉडी डिवाइड झाली. त्याच्यानंतर पुढचा पार्ट बघायचा आपल्याला, ऑब्झर्व अँड डिस्कस. ते काय म्हटलं बघा, यू मे हॅव सीन फर्न अमॉंग द ऑर्नामेंटल प्लांट गार्डन. खूप वेळेस काही फर्न्स बघितले असतात. ठीक आहे. ऑर्नामेंटल प्लांट मध्ये म्हणजे शोभेचे प्लांट्स म्हणून, शोभिवंत प्लांट गार्डन मध्ये. टेक अ लीफ ऑफ फुल्ली ग्रोन फर्न अँड ऑब्झर्व इट. एखादा फर्न जर असेल आणि ते जर पुढून बघा, व्यवस्थित बघा, केअरफुली बघा, तर त्याच्या बॅक साईडने तुम्हाला असे, मला काही असे सोराय आलेले दिसतील, काही गोळे दिसतील बघा, असे लीफ आहे, त्या लीफच्या सराउंडिंगला, तर याला म्हटलं तर सोराय. ठीक आहे. आणि हे असं जे लीफ असतं, असं जे प्लांट असतं तर त्याला म्हटलं जातं फर्न. असे जे जनरली हे जे आहेत तर ते नेफ्रोलिपिडचं प्लांट आहे. तर इथे खाली जे दिलंय तर सिलाजेनेलाचं दिलंय, सिलाजेनेला, हे लायकोपोडियमचं दिलंय बघा. तो वेगवेगळे असे फर्न्स असतात. तर हे फर्न्सलाच आपण टेरिडोफायटा म्हणतो. बघूया, टेरिडोफायटा, इथे पी सायलेंट आहे बरं का. भरपूर लोकांची स्पेलिंग लिहिण्यामध्ये फेर होतं. पेटिडिडोफायटा असं वाचतात. इट इज नॉट अ पेटिडिडोफायटा, इट इज द टेरिडोफायटा. पी सायलेंट आहे, पी प्रोनाउन्सिएशन नाही. हा थर्ड डिव्हिजन आहे प्लांट मधला, टेरिडोफायटा. तो प्लांट फ्रॉम दिस ग्रुप हॅव वेल डेव्हलप रूट. त्यामध्ये मात्र वेल डेव्हलप रूट्स आहेत, स्टेम आहे आणि leaves आहे. मात्र यांच्यामध्ये फ्लावर फॉर्मेशन झालेलं नाहीये किंवा सीड फॉर्मेशन. यांच्यामध्ये सेपरेट कंडक्टिंग टिश्यू पण असतात फूड आणि वॉटरसाठी, झायलेम आणि फ्लोएम. झायलेम आणि फ्लोएमला एकत्रितपणे म्हटलं जातं व्हॅस्क्युलर बंडल. काय म्हटलं जातं? व्हॅस्क्युलर बंडल. टेरिडोफायटा हे पहिले प्लांट असे आहेत ज्यांच्यामध्ये व्हॅस्क्युलर बंडल फॉर्म झाला होता. टेरिडोफायटा इज द फर्स्ट ग्रुप ऑफ प्लांट्स हॅव डेव्हलप vascular bundles. That means the xylem and phloem. Okay, so they reproduce with the help of spore form along the back or posterior surface of the ear. त्या लिव्हच्या पाठीमागच्या साईडला असे स्पोर फॉर्मेशन होतं, सोराय. की एक्झाम्पल्स आहे तर नेफ्रोलिपिस, मार्सेलिया, टेरिस, एडियंटम, पिसेटम, सिलाजेनेला, lycopodium, etc. So these plant reproduce asexually by spore formation. asexually सुद्धा रिप्रोडक्शन होतं, त्याला स्पोर फॉर्मेशन होऊन म्हणतात. आणि सेक्शुअली सुद्धा होतं ज्याच्यामध्ये झायगोट फॉर्मेशन होतं. झायगोट कधी फॉर्मेशन होईल? जेव्हा मेल गॅमेट आणि फिमेल गॅमेट जेव्हा एकत्र येतील आणि एक सेल बनेल, त्याला म्हटलं तर झायगोट. दे आर वेल डेव्हलप, कंडक्टिंग
सिस्टीम दॅट नोन ॲज अ व्हॅस्क्युलर सिस्टीम. असं म्हटलं तर व्हॅस्क्युलर व्हॅस्क्युलर पुढे आपल्याला आणखीन एक सेक्शन दिलाय तो म्हणजे यूज फॉर ब्रेन पॉवर. मेंदूची शक्ती वापरा. काय वापरायची? व्हॉट इज द सिमिलॅरिटी बिटवीन द प्लांट्स ऑफ ग्रुप थॅलोफायटा, ब्रायोफायटा अँड टेरोडोफायटा इरिस्पेक्टिव्ह ऑफ डिफरन्सेस इन दिअर बॉडी स्ट्रक्चर. तो काय काय सिमिलॅरिटी आहे सगळ्या प्लांटमध्ये? तर सगळ्या प्लांटमध्ये एक सिमिलॅरिटी अशी आहे की यांच्यामध्ये सीड फॉर्मेशन नाही. काय काय डिफरन्सेस आहे? तर थॅलोफायटा जो ग्रुप आहे तर त्यांच्यामध्ये थॅलॉइड प्लांट बॉडी होती ज्याच्यामध्ये रूट नव्हतं, स्टेम नव्हतं, लिव्ह. नंतर ब्रायोफायटामध्ये रूट लाईक स्ट्रक्चर आलं, स्टेम लाईक स्ट्रक्चर आलं, लीफ लाईक स्ट्रक्चर आलं आणि जे काही टेरोफाइट आहे तर त्यांच्यामध्ये व्हॅस्क्युलर बंडल्स आले. तर हे सगळे आहेत. सो ऑल दीज प्लांट्स रिप्रोड्यूस बाय स्पोर फॉर्मेशन. सगळे जे प्लांट्स आहेत तर ते स्पोर फॉर्मेशन करून रिप्रोड्यूस करतात. So they called as a cryptogams as their reproductive organ cannot. त्यांच्यामध्ये रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स बघायला मिळत नाही डायरेक्टली. त्यांच्यामध्ये स्पोर फॉर्मेशन होतं. त्यांना म्हटलं तर क्रिप्टोस दॅट हिडन गॅम्स मीन्स रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स. त्यांच्यामध्ये रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स जे आहेत तर ते हिडन आहेत, डायरेक्टली दिसत नाहीत, अदृश्य आहेत. त्याच्यानंतर दुसरा जो ग्रुप आहे तर तो आहे फॅनोरोगॅम्स. ग्रुप्स कुठला आहे? फॅनोरोगॅम्स. फॅनोरोगॅम्स मीन्स तो प्लांट विच हॅव स्पेशल स्ट्रक्चर फॉर रिप्रोडक्शन सीड. त्यांच्यामध्ये काय तयार होईल? सीड तयार होईल. ज्यांच्यामध्ये सीड तयार होतं तर त्यांना म्हटलं तर फॅनोरोगॅम्स. काय म्हटलं तर? फॅनोरोगॅम. सो इन दिस प्लांट आफ्टर द प्रोसेस ऑफ रिप्रोडक्शन, रिप्रोडक्शन झाल्यानंतर सीड आर फॉर्म विच कंटेन द एम्ब्रियो. तो काय होतं? तर एकदा रिप्रोडक्शन झाल्यानंतर सीड फॉर्मेशन करतं ज्याच्यामध्ये एम्ब्रियो असतो आणि स्टोर असतं त्या एम्ब्रियोसाठी. ड्युरिंग द जर्मिनेशन ऑफ सीड, सीडचं जेव्हा उगवतं, जर्मिनेट होतं, रुजतं, त्यामध्ये स्टोअर फूड जे असतं तर ते यूज करतं एम्ब्रियो फॉर इनिशियल ग्रोथ. इनिशियल ग्रोथ म्हणजे सुरुवातीची ग्रोथ होण्यासाठी एम्ब्रियो काय करेल? फूड मटेरियल करेल जे स्टोअर करून ठेवले. सो डिपेंडिंग अपॉन वेदर सीड आर एनक्लोज इन द फ्रूट ऑर नॉट. आता सीड जे आहे तर ते फ्रूटच्या आतमध्ये किंवा फ्रूटच तयार झालेलं नाहीये. तो याच्यावरून या फॅनोरोगॅमचे दोन ग्रुप पडलेले आहेत. जिम्नोस्पर्म, अँजिओस्पर्म. जिम्नोस्पर्म म्हणजे जिम्नो मीन्स नेकेड, स्पर्म मीन्स सीड. ज्याच्यामध्ये नेकेड सीड असेल ते आपण सीड डायरेक्टली बघू शकतो त्याला म्हटलं तर जिम्नोस्पर्म. आणि ज्यांच्यामध्ये सीड फॉर्मेशन होतंय पण ते फ्रूटच्या आतमध्ये राहतंय त्याला म्हटलं स्पर्म. बघा फर्स्ट डिव्हिजन दिली आहे जिम्नोस्पर्म. त्याच्यामध्ये जिम्नोस्पर्म बद्दल आपल्याला डिस्कस करायचं आहे. जिम्नो नेकेड, त्यांच्यामध्ये नेकेड सीड असेल त्याला म्हटलं तर जिम्नोस्पर्म. ऑब्झर्व ऑल गार्डन प्लांट लाईक कॅक्टस, क्रिसमस ट्री, हिबिस्कस, लिली, कम्पेअर देम. आपण खूप सारे गार्डन मध्ये जर प्लांट बघितले त्यामध्ये काही सायकस आहे, क्रिसमस ट्री, हिबिस्कस म्हणजे जास्वंद आहे, लिली आहे. तर या प्लांटला ऑब्झर्व केल्यानंतर आपल्याला कळतं की त्यांच्यामध्ये काही सिमिलॅरिटी आहे, काही डिफरन्स. नोट द सिमिलॅरिटी अँड डिफरन्सेस अमॉंग देम. विच डिफरन्स यू नोटीस बिटवीन जिम्नोस्पर्म अँड अँजिओस्पर्म? दोन्ही मधला काय डिफरन्स मिळतो? तर बघा, कॅक्टस जे आहे तर ते कायम ग्रीन असतं, ट्री पण ग्रीन असतं. हिबिस्कस, लिली यांना फ्लावर येतं, मात्र कॅक्टस आणि क्रिसमस कधी फ्लावर येत नाही. बघूया आपण काय डिफरन्स खाली दिलेले. तो जिम्नोस्पर्म आर मोस्टली जिम्नोस्पर्म जे आहे तर ते ग्रीन, पेरेनियल अँड वुडी आहे, सरळ वाढतात, लाकडाचे बनलेले असतात. म्हणतात की सर सगळ्याच प्लांटला लाकूड असतं, त्यांच्यामध्ये हार्ड वूड असतं. दिअर स्टेम आर विदाउट ब्रांचेस, त्यामध्ये स्टेम वरती कुठले ब्रांचेस येत नाही. द लीव्स फॉर्म अ क्राउन. These plants bear male and female flower on different sporophyll of the
सेम प्लांट. एकाच प्लांटवरती वेगवेगळे कोन येतात, स्पोरोफिल येतात. स्ट्रक्चर ते दिलेले आहेत बघा ह्या. याला म्हटलं तर स्पोरोफिल. हे मेल स्पोरोफिल आणि फिमेल स्पोरोफिल वेगळं वेगळं असतं. So seed of these plant do not have natural covering. So यांच्या सीड वरती नॅचरल कव्हरिंग नसतं. ठीक आहे. सो these plant do not form fruit and therefore called gym. So यांच्यामध्ये फ्रूट फॉर्मेशन होत नाही. डायरेक्टली सीड फॉर्मेशन होतं, म्हणूनच यांना म्हटलं तर जिम्नोस मीन्स नेकेड, स्पर्म मीन्स नेकेड असतं. डायरेक्टली आपण उघड्या डोळ्यांनी बघू शकतो. एक्झाम्पल सायकस, पिसिया दॅट इज द क्रिसमस ट्री. सायंटिफिक नेम अरोकॅरिया कुकी आहे. त्याच्यानंतर थुजा जे मोरपंखी. नंतर पायनस ज्याला आपण देवदार पण म्हणतो. तो असे वेगवेगळे प्लांट्स नंतर दिलंय पुढे आपल्याला डिव्हिजन सेकंड. डिव्हिजन फर्स्ट आपण जिम्नोस्पर्म बघितली. आता डिव्हिजन सेकंड जी आहे तर ती अँजिओस्पर्म. आता बघा अँजिओस्पर्म आपल्याला ट्राय दिस सांगितलंय. काय करायला सांगितलंय बघा. सोक द सीड ऑफ कॉर्न, बीन्स, ग्राउंडनट, टॅमॅरिंड, मँगो आणि व्हीट. आपल्याला काही सीड जे आहे तर ते पाण्यामध्ये भिजवायला सांगितले. कुठले कुठले? कॉर्न म्हणजे मका, बीन्स म्हणजे त्यामध्ये डाळी वगैरे येतं, त्या आपण डाळी बनवतो, कडधान्य. नंतर ग्राउंडनट शेंगदाणे, टॅमॅरिंड म्हणजे चिंचोका. नंतर मँगो म्हणजे कोय, आंब्याची जी कोय आहे तर ती. व्हीट व्हीट म्हणजे गहू. तो हे सगळे जे आहेत तर हे पाण्यामध्ये सोक करायचे. त्याच्यानंतर इन वॉटर फॉर 8 आवर. किती वेळ भिजवायचे आहेत पाण्यामध्ये? तर हे जवळपास 8 ते 10 तासांसाठी पाण्यामध्ये भिजवायचे आहेत. तो आफ्टर दे आर सोक, भिजवल्यानंतर टेक each seed to see whether it divide into two equal half or not and characterize them accordingly. त्यानंतर बघायचंय की जे जे सीड आहे तर ते अशा दोन पार्ट मध्ये डिवाइड होतं की एकच पार्ट असतो. ठीक आहे. सो द फ्लावर्स आर दीज प्लांट्स हिअर आर दिअर रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन. हे जे प्लांट आहेत जर दोन पार्ट झाले तर आपण म्हणतो डायकॉट, आणि एकच राहिलं तर त्याला म्हणतो आपण मोनोकॉट. पण हे जे प्लांट आहे तर यांच्यामध्ये रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन जे आहे तर ते फ्लावर मध्ये आहेत. फ्लावर डेव्हलप टू फ्रूट. फ्लावर जे आहे तर ते फ्रूट बनवतो. फ्लावर पासून फळांपासून फळं बनतात. अँड सीड्स आर फॉर्म विदिन. फ्रूटच्या आतमध्ये सीड्स असतात, तेच फळांच्या आतमध्ये बी असतं. सो दस दीज सीड्स आर कवर्ड, हेन्स दे आर कॉल्ड अँजिओस्पर्म. त्यांच्यामध्ये सीडच्या वरती फ्रूट असतो, कव्हर असतं त्याला, म्हणजे अँजिओस मीन्स कव्हर, स्पर्म मीन्स सीड. सीड वरती कव्हर असतं, त्याला म्हटलं जातं अँजिओस्पर्म. सो दीज प्लांट whose seed can be divided into two equal halves or dicotyledons are called dicotyledonous. त्याच्यामध्ये दोन पार्ट मध्ये जर सीड डिवाइड होत असेल, मी कशी तुम्हाला म्हटलं तर डायकॉटिलिडॉन्स प्लांट, आणि ज्यांच्यामध्ये सीड डिवाइड होत नाही इक्वल पार्ट मध्ये त्यांना म्हटलं मोनोकॉटिलिडॉनस प्लांट्स. हे सुद्धा तुम्हाला. आता आपल्याला डायकॉट आणि मोनोकॉट मध्ये सेपरेशन बघायचंय. काय कंपॅरिझन आहे दोन्हीमध्ये ते बघायचंय. तो डायकॉटिलिडॉनस प्लांट आणि मोनोकॉटिलिडॉनस प्लांट मध्ये काय तर सीड बघा, सीड मध्ये 2 कॉटिलिडॉन आहे डायकॉट मध्ये, मोनोकॉटिलिडॉन मध्ये मात्र एकच सिंगल कॉटिलिडॉन. त्याच्यानंतर रूट मध्ये जर बघितलं तर वेल डेव्हलप रूट आहेत डायकॉट मध्ये, प्रायमरी रूट फॉर्मेशन झालेलं आहे आणि याला टॅप रूट सिस्टीम असते. टॅप रूट सिस्टीम म्हणजे एक असं रूट असतं प्रायमरी रूट, त्याच्यानंतर इथे असे रूट्स येतात. ठीक आहे. त्याच्यानंतर इथे या प्रायमरी रूटला परत सेकंडरी रूटला टर्शरी रूट, असे रूट्स फॉर्मेशन झालेलं असतं, त्याला म्हणायचं टॅप रूट सिस्टम. ओके. बट मोनोकॉटिलिडॉन मध्ये फायब्रस रूट सिस्टीम, एक इथे इथपर्यंत असा स्टेम असतो, इथून असे रूट्स असतात. मकाला असतं बघा, त्याला म्हटलं तर फायब्रस रूट. फायब्रस रूट. ओके. त्याच्यानंतर स्टेम जे आहे तर ते डायकॉट मध्ये स्ट्रॉंग असतं, हार्ड असतं.
स्टेम जे असतं तर ते स्ट्रॉंग असतं, हार्ड असतं. बनियन ट्रीमध्ये वडाच्या झाडाचं स्टेम कसं असतं, हार्ड असतं, स्ट्रॉंग असतं. तसं मोनोकॉटिलडॉनमध्ये मात्र ते हॉलो असतं. हॉलो म्हणजे आतून पोकळ असतं, जसं की बांबूचं आहे. त्याच्यानंतर फाल्स असतं, की बनानाचं आहे. बनानाचं कसं लगेच तुटतं. त्याला म्हणायचं फॉल्स फ्रूट. त्याच्यानंतर डिस्क लाइक असतं, जसं की ओनियन. कांद्याचं जर तुम्ही स्टेम बघितलं तर त्याला डिस्क शेप असतं, असे गोलाकार प्लेटी लाइक स्ट्रक्चर असतं, प्लेट लाइक स्ट्रक्चर असतं. ठीक आहे. सो त्याला म्हटलं ते ओनियन डिस्क शेप. असे वेगवेगळे डिफरन्सेस कॉटिलडॉनमध्ये आहेत. नंतर लिपमध्ये जर बघितलं तर डायकॉट लिप जे असतं तर ते असं असतं, जे त्याला सिंपल लिफ म्हटलं जातं. त्याच्यावरती व्हेनेशन जे आहे तर ते असं रेटिक्युलेट व्हेनेशन म्हटलं तर रेटिक्युलेट व्हेनेशन. पण जर तेच जर मोनोकॉटिलडॉनमध्ये जर बघितलं तर मोनोकॉटचं लिप जनरली असं लांब असतं आणि त्याच्यामध्ये जे व्हेनेशन आहे असं पॅरलल असतं. त्याच्यावर लिपवरती असलेल्या शिरा त्या अशा पॅरलल असतात मोनोकॉटमध्ये. डायकॉटमध्ये मात्र त्या अशा पसरलेल्या असतात. त्याला म्हटलं तर व्हेनेशन पॅरलल पॅरलल. त्याच्यानंतर फ्लॉवर जर बघितले तर फ्लॉवर्स विथ 4 टू 5 पार्ट. त्यालाच 4 पार्ट असेल तर त्याला टेट्रामेरस म्हटलं जातं, 5 असेल तर पेंटामेरस म्हटलं जातं. ते फ्लॉवर्समध्ये 4 किंवा 5 पार्ट असू शकतात. डायकॉटच्या फ्लॉवरमध्ये. मोनोकॉटच्या फ्लॉवरमध्ये मात्र 3च पार्ट असतात. त्याला म्हटलं तर ट्रायमेरस. हेच चार्ट आपल्याला इथे दिले बघा, जो ऑलरेडी आपण डिस्कस केलाय. एकदम प्लांटी. प्लांटीमध्ये 2 ग्रुप, क्रिप्टोगॅम्स अँड फॅनोरोगॅम्स. क्रिप्टोगॅम्स मीन्स लोअर प्लांट्स, फॅनोरोगॅम्स मीन्स हायर प्लांट्स. क्रिप्टोगॅम्स परत 3 पार्टमध्ये डिवाइड आहे. हॅलोफाइटा, ब्रायोफाइटा, एर्डोफाइटा. जिम्नोस्पर्म परत 2 पार्टमध्ये डिवाइड आहे. सॉरी, फॅनोरोगॅम्स 2 पार्टमध्ये डिवाइड आहे. जिम्नोस्पर्म अँड अँजिओस्पर्म. अँजिओस्पर्म परत 2 पार्टमध्ये डिवाइड आहे. डायकॉटिलिडॉन अँड मोनोकॉटिलिडॉन. हे डिटेलमध्ये आपण ऑलरेडी डिस्कस केलाय. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि याच चॅप्टर सारखे सगळ्या चॅप्टरचे जर तुम्हाला व्हिडिओ कोर्स जॉइन करायचा असेल तर बायोकिरण हे चॅनल जसं आहे तसंच बायोकिरण हे प्ले स्टोअरवरती ॲप पण आहे. तर प्ले स्टोअरवरती जाऊन बायोकिरण नावाचं ॲप डाउनलोड करा, ज्याच्यामध्ये तुम्हाला हा कोर्स आणि याचबरोबर मॅथ आणि इंग्लिश या सब्जेक्टचे सुद्धा व्हिडिओ, रेकॉर्डेड व्हिडिओ प्लस लाईव्ह बॅच तुम्ही जॉइन करू शकता. आणि कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा की तुम्हाला हा चॅप्टर समजलाय का आणि तुम्हाला अजून व्हिडिओ पाहिजे आहेत का? ओके. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत थँक यू. धन्यवाद. हॅपी लर्निंग.